Good afternoon everyone. This is our second lecture on a Compton effect. Today we will start our next point, last point from this topic, which is experimental verification of Compton effect. Experimental verification of Compton effect. In last lecture we have seen an expression for change in wavelength for a scattered photon. म्हणजे एखादा फोटॉन जर एखाद्या लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉनवरती इन्सिडेंट केला तर त्याची काही वेवलेंथ असेल तर ती वेवलेंथ आफ्टर स्कॅटरिंग ही वेवलेंथ वाढते आणि फ्रिक्वेन्सी कमी होते. हे आपण या एक्सप्रेशनवरून बघितलं. हे जे काही आपण बघितलं तो होता कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट काय आहे तर एखादा लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉनवरती एखादा फोटॉन इन्सिडेंट केला तर त्याच्यामधून जे काही स्कॅटर्ड फोटॉन होणार आहे त्याची वेवलेंथ ही इन्सिडेंट फोटॉनपेक्षा जास्त असते आणि फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट फोटॉनपेक्षा कमी असते. हे आपण थेरॉटिकली प्रूव्ह करून बघितलं. हे आपण त्याच्यावरून थेरॉटिकली प्रूव्ह केलं. त्याच्यावरून आपला क्वांटम शिफ्ट मिळाला डी लॅम्बडा इज इक्वल टू 2h डिवायडेड बाय m0c सायन्स स्क्वेअर थिटा बाय 2. ही जी काही व्हॅल्यू मिळाली आपल्याला तर ही थेरॉटिकल आहे. तर याच्यामध्ये थिटा आपण 90 डिग्री पुट केला. 90 डिग्री त्यावेळेस काय होणार आहे जो स्कॅटर्ड अँगल आहे तो डायरेक्ट 90 डिग्री असणार आहे. 90 डिग्री टू द इन्सिडेंट रेडिएशनला. आणि ज्यावेळी जो काही आपल्याला शिफ्ट मिळणार आहे तो शिफ्ट मिळणार आहे 0.0242 अँगस्ट्रॉम. म्हणजे ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 90 असेल त्यावेळेस आपल्याला कॉम्प्टन शिफ्ट काय मिळणार आहे, कॉम्प्टन वेवलेंथ मिळणार आहे 0.0242 अँगस्ट्रॉम. हे झालं थेरॉटिकल. हेच आपण एक्सपेरिमेंटली कसं प्रूव्ह करू शकतो तर जो काही आपला पॉईंट आहे आत्ताचा नवीन तो आज पॉईंट आहे. जी काही वेवलेंथ आपल्याला थेरॉटिकली 90 डिग्रीला जी मिळाली आहे तीच एक्सपेरिमेंटली 90 डिग्रीला मिळते का हे बघायचं आहे आज. नाव लेट अस स्टार्ट आवर न्यू पॉईंट विच इज एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ कॉम्प्टन इफेक्ट. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ कॉम्प्टन इफेक्ट इज ॲज शोन इन फिगर. म्हणजे ही फिगरमध्ये जे काय दाखवलेलं आहे ते या एक्सपेरिमेंटचं एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. याच्यामध्ये दाखवलेलं आहे सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक एक्सरे. म्हणजे ज्यापासून मोनोक्रोमॅटिक एक्सरे तयार केले जातात आणि जे एक्सरे तयार झालेले आहेत ते लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन मटेरियल. या ठिकाणी कोणतं मटेरियल घेतलं आहे तर या ठिकाणी कार्बन मटेरियल घेतलं आहे. कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन कमी आहेत आणि इलेक्ट्रॉन लूजली बाउंडेड आहेत त्यामुळं कार्बन मटेरियल घेतलेलं आहेत. आणि त्याच्यावरती हे जे काही एक्सरे आहेत एक्सरे काय इमिट करणार आहेत तर फोटॉन इमिट करणार आहेत. ते फोटॉन इन्सिडेंट केलेलं आहे. तर आपण हे बघूया याची थिअरी. मोनोक्रोमॅटिक एक्सरे ऑफ वेवलेंथ लॅम्बडा आर अलाउड टू फॉल ऑन ए स्कॅटरिंग मटेरियल लाईक ए स्मॉल ब्लॉक ऑफ कार्बन. मोनोक्रोमॅटिक एक्सरे ऑफ ए वेवलेंथ लॅम्बडा जी काही वेवलेंथ असेल ती लॅम्बडा असणार आहे. जी काही इन्सिडेंट वेवलेंथ आहे ती लॅम्बडा आणि जी रिफ्लेक्टेड वेवलेंथ आहे स्कॅटर्ड वेवलेंथ आहे ती लॅम्बडा डॅश. Monochromatic X-ray of wavelength lambda are allowed to fall on a scattering material. This is a scattering material. Scattering material like a small block of carbon. This is a small block of carbon. The scattered X-ray are received by a Bragg spectrometer, and these are the scattered X-ray, and these scattered X-ray are received by a Bragg spectrometer. Bragg is a scientist. He discovered a spectrometer. इथं हा स्पेक्ट्रोमीटर यूज केलेला आहे जे काही स्कॅटर्ड फोटॉन आहे ते ऑब्झर्व करण्यासाठी. द स्कॅटर्ड एक्सरे आर रिसिव्ड बाय ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर अँड देअर वेवलेंथ इज डिटरमाइंड. आणि इन्सिडेंटची जी काही वेवलेंथ होती आणि रिफ्लेक्टेडची स्कॅटर्डची काय वेवलेंथ असणार आहे जी काही वेवलेंथ चेंज असणार आहे ती कशाने स्टडी केली जाते, ती कशाने मेजर केली जाते तर ब्रॅगच्या स्पेक्ट्रोमीटरने स्टडी केली जाते. द स्कॅटर्ड एक्सरे आर रिसिव्ड बाय ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर अँड देअर वेवलेंथ इज डिटरमाइंड. द स्पेक्ट्रोमीटर कॅन फ्रीली रोटेट इन ए आर्क अबाउट द स्कॅटर. म्हणजे जो काही स्पेक्ट्रोमीटर आहे तो फ्रीली रोटेट होतो ह्या आर्कच्या डायरेक्शन असा पूर्ण गोल. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळ्या थिटाला आपण रिफ्लेक्टेड स्कॅटर्ड वेवलेंथ मेजर करू शकतो. इथं थिटा इज इक्वल टू 30 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री 135 डिग्री 150 डिग्री 180 डिग्री. ज्यावेळेस पूर्ण या ठिकाणी ब्रॅगचं स्पेक्ट्रोमीटर असेल त्यावेळेस अँगल किती असणार आहे तर 180 डिग्री असणार आहे. ज्यावेळेस सरळ असेल ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर त्यावेळेस अँगल 90 असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या अँगलला आपण इथं वेवलेंथ मेजर करू शकतो बाय युजिंग दिस ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर.
The wavelength of scattered X-ray is determined for a different value of scattering angle. In the scattering radiation, in addition to the incident wavelength, there exists a line of longer wavelength. म्हणजे जी काही स्कॅटर्ड रेडिएशन आहेत, ज्या जो स्कॅटर्ड रेडिएशन आहेत तिची वेवलेंथ ही इन्सिडेंट वेवलेंथपेक्षा आपल्याला लॉंगर वेवलेंथ मिळते किंवा जास्त वेवलेंथ मिळते. द चेंज इन वेवलेंथ डी लॅम्बडा इज कॉल्ड कॉम्प्टन शिफ्ट अँड इज फाउंड टू व्हॅरी विथ ए अँगल ऑफ स्कॅटरिंग. आणि ती काय म्हणजे जी काही चेंज इन वेवलेंथ आहे, इन्सिडेंट वेवलेंथपेक्षा रिफ्लेक्टेड वेवलेंथ स्कॅटर्ड वेवलेंथ जास्त मिळते, आणि जी काही जास्त मिळते ती वेवलेंथमध्ये काय आहे तर कॉम्प्टन शिफ्ट आहे. आणि तो कॉम्प्टन शिफ्ट कशावरती डिपेंड आहे तर तो स्कॅटरिंग अँगल, जसं काय स्कॅटरिंग अँगल चेंज होईल तसे कॉम्प्टन शिफ्ट किंवा वेवलेंथ ही वाढणार आहे. ज्यावेळेस अँगल 0 असणार आहे त्यावेळेस इथं कोणताही शिफ्ट मिळणार नाही. ज्यावेळेस अँगल थोडा इन्क्रीज होईल त्यानुसार कॉम्प्टन शिफ्ट इन्क्रीज होत जाणार आहे. आणि मॅक्झिमम शिफ्ट कधी मिळणार आहे, ज्यावेळेस अँगल 180 असणार आहे त्यावेळेस मॅक्झिमम शिफ्ट मिळणार आहे. हे झालं. आता आपण बघूया द एक्सपेरिमेंटल रिझल्ट ऑब्टेन्ड बाय कॉम्प्टन आर शोन इन फिगर. आणि जो काही एक्सपेरिमेंटल रिझल्ट आहे, जो काय ऑब्झर्व झाला आहे तो इथं कॉम्प्टननी दाखवला आहे. कशा पद्धतीने दाखवलेला आहे, सुरुवातीला व्हेन थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री त्यावेळेस काय असणार आहे, जो ब्रॅगचा स्पेक्ट्रोमीटर असणार आहे तो इथं असणार आहे, या ठिकाणी असणार आहे 0 डिग्रीला. आणि ज्यावेळेस थिटा हा 0च असणार आहे त्यामुळे आपला फॉर्म्युला काय आहे कॉम्प्टन शिफ्टचा, डी लॅम्बडा इज इक्वल टू 2h डिवायडेड बाय m नॉट c इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा इज इक्वल टू 0 मीन्स साइन 0 इज इक्वल टू 0 म्हणजे होल टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही वेवलेंथ मिळणार नाही त्या ठिकाणी. व्हेन थिटा इज इक्वल टू 0 तर काय मिळणार आपल्याला अनस्कॅटर्ड रेडिएशन मिळणार आहे. इथं स्कॅटरिंग होणार नाही ज्यावेळेस थिटा 0 असेल त्यावेळेस. व्हेन थिटा इन्क्रीजेस, थिटा आपण थोडा इन्क्रीज केला, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री, आणि ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 45 डिग्री तर आपण पुट करू त्यावेळेस आपल्याला नॉर्मल शिफ्ट मिळणार आहे. म्हणजे जी काही इन्सिडंट वेवलेंथ आहे त्याच्यापेक्षा स्कॅटर्ड वेवलेंथ थोडी जास्त मिळणार आहे. दिस इज इन्सिडंट वेवलेंथ, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल वेवलेंथची, आणि दिस इज स्कॅटर्ड वेवलेंथ. सपोज इथं 5 असेल, इथं 10 असेल तर काय वेवलेंथ जास्त मिळाली. ही जी काय आहे ती इन्सिडेंट केलेल्या सोर्सची वेवलेंथ आहे, आणि ही जी पीक आहे ही जी काय मिळालेली वेवलेंथ आहे ती आफ्टर ऑब्झर्वेशन इन ब्रॅग स्पेक्ट्रोमीटरमध्ये ऑब्झर्व केल्यानंतर मिळालेली ही वेवलेंथ आहे, मॅक्झिमम वेवलेंथ म्हणजे चेंज झालेली वेवलेंथ आहे. तर 45 डिग्रीला थोड्या कमी प्रमाणात चेंज होते. व्हेन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, 90 बाय 2 म्हणजे 45, साइन 45 इज इक्वल टू 1/2, आणि 1/2 पुट करून जो काही रिझल्ट मिळालेला आहे त्यांनी इथं दाखवलेलं आहे का ह्याच्यामध्ये दिस कॅल्क्युलेशन. त्यावेळेस आपल्याला थोडी जास्त वेवलेंथ मिळते, 45पेक्षा जास्त वेवलेंथ मिळते. अँड आफ्टर 135 थिटा इज इक्वल टू 135 त्यावेळेस ते 90पेक्षा जास्त वेवलेंथचा गॅप मिळतो, क्वांटम शिफ्ट जास्त मिळतो. हे दाखवलेलं आहे बाय एक्सपेरिमेंटल. कोण दाखवलं तर कॉम्प्टनने दाखवलेलं आहे. इट इज ऑब्झर्व दॅट फॉर ए के अल्फा रेडिएशन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 0.708 अँगस्ट्रॉन. म्हणजे जे काही इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याची जर वेवलेंथ 0.708 अँगस्ट्रॉन असेल देन फॉर अ स्कॅटरिंग अँगल 90 डिग्री, आणि ज्यावेळेस स्कॅटरिंग अँगल 90 डिग्री असेल द मॉडिफाईड वेवलेंथ लॅम्बडा डॅश वॉज फाउंड टू बी 0.730 अँगस्ट्रॉन. म्हणजे कॉम्प्टनने असं ऑब्झर्व केलं की इन्सिडेंट वेवलेंथ जर 0.708 अँगस्ट्रॉन असेल तर त्यावेळेस 90 डिग्रीला स्कॅटर्ड वेवलेंथ किती मिळाली त्यांना तर 0.730 अँगस्ट्रॉन एवढी मिळाली. आणि याच्या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे कॉम्प्टन शिफ्ट असणार आहे. तो कॉम्प्टन शिफ्ट किती आहे डी लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा मायनस लॅम्बडा डॅश दॅट इज रिफ्लेक्टेड स्कॅटर्ड वेवलेंथ 0.730 मायनस इन्सिडेंट वेवलेंथ 0.708 दॅट इज इक्वल टू 0.022 अँगस्ट्रॉन एवढी वेवलेंथ त्यांना मिळाली. आणि द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ डी लॅम्बडा agreed with the theoretical value of 0.24 angstrom. Thus Compton effect was experimentally verified. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आहे 0.730 ही बॅक स्पेक्ट्रोमीटरना जे काय मेजर केलेली वेवलेंथ आहे
आणि ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला आफ्टर कॅल्क्युलेशन 0.022 अँस्ट्रॉन, ही जी आहे ती एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि आपण कालच्या लेक्चरला बघितलं की थेरॉटिकल व्हॅल्यू आपल्याला काल किती मिळाली, 0.24 अँस्ट्रॉन. फॉर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, डी लॅम्बडा इज इक्वल टू 0.024 angstrom, and by experimentally this value we get here 0.022 angstrom, means these two value are nearly equal. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दिस काउंटन इफेक्ट वॉज एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड. ही जी काय आहे ते थेरॉटिकल इक्वेशन आहे आणि याच्यानुसार आपण म्हणू शकतो की जो काही काउंटन इफेक्ट आहे हा थेरॉटिकली एक्सप्लेन करण्यात आला. आणि हे जे काय आहे, हे जे काही वर्क आहे कॉम्प्टनचा, या वर्कवरती कॉम्प्टनला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. दिस इज अबाउट दी एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ क्वांटम इफेक्ट. याच्यामध्ये काय केलं आपण, इन्सिडेंट वेवलेंथ किती आहे अँड रिफ्लेक्टेड वेवलेंथ किती आहे, त्याचा डिफरन्स हा थेरॉटिकल व्हॅल्यूला मॅच होतोय का याचा स्टडी केला. दिस इज अबाउट एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ क्वांटम इफेक्ट. हिअर आवर क्वांटम इफेक्ट टॉपिक वॉज कम्प्लिटेड. आणि या ठिकाणी आपण थांबवत आहोत.